नाशिकच्या मनमाड नगर परिषद भी घुटने टेकेगा। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर आता निकाल 21 डिसेंबरलाच लागणार। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे महत्त्वपूर्ण आदेश। निवडणूक आयोगानं प्रक्रियेत सुधारणा करावी हे यंत्रणांचं अपयश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा। राज्य निवडणूक आयोगावर निशाणा। राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी शांततेत मतदान सुरू। राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 11% इतकं मतदान। राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निकाल पुढे ढकलण्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। उद्या होणारी निवडणूक पुढे ढकला या संदर्भात याचिका दाखल। सिंधुदुर्गात शिंदेंच्या सेनेकडून पैसे वाटप, पैशाची बॅग एकनाथ शिंदेंनीच आणल्याचा वैभव नाईकांचा गंभीर आरोप। मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर, पैशांच्या बॅगा प्रकरणावरून राऊतांचे ट्विट चर्चेत। सिंधुदुर्गाच्या मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोख रक्कम सापडली। निलेश राणेंनी पोलीस ठाण्यात जाऊन विचारला जाब, गुन्हा दाखल करण्याचीही केली मागणी। हिंगोलीत 1 कोटींची रक्कम सापडली, निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। बुलढाण्याच्या खामगावमध्ये पैसे वाटपाचा प्रकार, 50,000ची रोकड जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। बुलढाण्यात 2 बोगस मतदारांना पकडलं, प्रभाग क्रमांक 15 मध्ये बोगस मतदान केल्याचं समोर। भोरमध्ये मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन, ईव्हीएमची हळद कुंकवानं पूजा करत केली आरती। भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार। राज्यात काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड, भोगरदन, सोलापूर संभाजीनगरमध्ये मतदार तात्कळले। आमदार संतोष बांगरांकडून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप, मतदान कुठे करायचं एका महिलेला सांगितल्याचा आरोप, मात्र मतदान कर्मचाऱ्यांकडून आक्षेप नोंदवला गेला नाही। सिल्लोडमध्ये मतदान प्रतिनिधींचा केंद्रात जाण्यावरून वाद, भाजप शिवसेना उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये 2 पक्षाचे कार्यकर्ते भिडले, भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने। भाजपकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी, आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात। येवल्यात विवाहापूर्वीच भावी पती पत्नी मतदानाला पंचक्रोशीत, नवदाम्पत्यांनी ठेवला मतदारांपुढे आदर्श। नाशिकमध्ये 100 गाठलेल्या आजूबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, तर लातूरात 99व्या वर्षांच्या आजीचंही मतदान। डिजिटल अटकेचा तपास आता सीबीआय करणार, गरज पडल्यास इंटरपोलचीही मदत घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश। भंगारातून रेल्वेनं कमावले तब्बल 243 कोटी, गेल्या 3 वर्षातील भंगारातून कमाईचा मोडला रेकॉर्ड। सीवूड स्टेशनचं नवं नाव आता सीवूड्स दारावे करावं, भारतीय रेल्वेकडून नाव बदलाला मंजुरी। T20 मालिकेसाठी शुभमन गिलची तयारी सुरू, NCA मध्ये गिलच्या तंदुरुस्तीचं मूल्यांकन सुरू। गौतम गंभीर, आगरकर आणि रोहित विराट यांच्यातील मतभेद आले समोर, बीसीसीआय करणार मध्यस्थी, टीम इंडिया मध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र। पंढरीत 1.5 लाख भाविकांची मांदियाळी, मोकदा एकादशी निमित्त मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ। नमस्कार, मी अंकिता जाधव, आपण पाहताय जय महाराष्ट्र। बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे आता उद्या होणारी सर्व मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलाय।